तुम्ही बघू शकता किती खतरनाक रस्ता आहे. आई ग, अडकलं जंगलात. हां, तर मी आहे वेदराज. तर आपण आज जाणार आहोत जंगल सफारीला. तर माझी मम्मी गेली आहे तिकडे खालती आणि मी 3x टाकला होता झूमवर मोबाईल, तर तो फर्स्ट ह्याच्यावर आला झूम मोड. ओके, तर हे आहे पूर्ण जंगल. तर मी चाललो आहे जंगल सफारीला. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी आलेलो आहे माझ्या गावाला. तर माझं गाव आहे रत्नागिरीत. मी राहतो रत्नागिरीत, पण माझं गाव आहे गावात, म्हणजे एक गाव आहे रत्नागिरीमध्ये आणि मी रत्नागिरी सिटीमध्ये राहतो. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो नसतं, सॉरी, फॉलो तुम्ही मला इंस्टाग्रामवर करू शकता वेदराज773 टाकून. तर असं आहे माझं गाव. ती माझी मम्मी जाते आणि तिकडे खाली असे शेती वगैरे आहे आणि तिकडे आमचं पण शेतं आहेत. तर तुम्ही बघू शकता हे डोंगर असं मस्तपैकी आहे, म्हणजे पायऱ्यांसारखं दिसतं आहे. आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल धूर वगैरे येतोय. तर तिकडे माणसं आहे, तिकडे माणसं भाजावळ करत आहेत. म्हणजे आता शेती पावसाळा येईल तेव्हा शेती करावी लागते, म्हणून आतापासून भाजावळ करून ठेवतात. आणि ही अशी खाली जायला वाट आहे आणि ही वाट रस्त्याला जाते, बघू शकता तिकडे. तर मी आणि मम्मी आलेलो आहे जंगल सफारी. आणि मम्मीने एक पिशवी घेतलेली होती आणि आम्हाला काजू दिसले म्हणून आम्ही काजू जमा करतोय. तर तुम्ही काजू बघू शकता किती जमा केलेले आहेत. आम्ही काजू जमा केलेले आहेत. अजून मम्मी करते. आणि माझी एक माशी बसलेली, मधमाशी उडून गेली. तर काजूचे ही सगळी काजूची झाडं आहेत. तर इकडे एक वारूळ आहे, तिकडनं नको आपण जाऊया. आणि इकडे असं खाली आपण पडू शकतो, म्हणून जरा ह्या साईडने जातोय मी. तर हे झाड बघू शकता तुम्ही किती खाली आहे. थांबा, जवळून दाखवतो, 1 मिनिट. तुम्ही सर्वजण पाहू शकता की ही फांदी किती म्हणजे जमिनीला लागूनच आहे. याच्यावर आपण बसू पण शकतो, उभं पण राहू शकतो आणि ह्याच्यावरूनच आपण झाडावर पण चढू शकतो. हे आहे काजूचं झाड. आम्ही आलेलो जंगल सफारीला आणि हा त्याचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मी यूट्यूबला टाकलाच आहे, तर तो पण तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलमध्ये जाऊन. आणि तुम्ही हा काजू बघा कसा झाडात अडकलेला आहे. ते जसे काजू झाडावरून खाली पडतात तसे ते इकडं अडकून, म्हणजे काय काय फांद्या अशा असतात त्याच्यात अडकून राहतात. तर मी आलेलो गावाला, ते तुम्हाला माहितीच आहे, मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे. तर माझी मम्मी काजू काढते. तर तुम्ही बघू शकता असे काजू असतात. तो काजू आहे, थांबा दाखवतो तुम्हाला हातात घेऊन काजू, 1 मिनिट. तर असा हा काजू असतो आणि त्याला पायाने काढावा लागतो. जर आपण हाताने तो सेपरेट केला, हे वरचं आहे त्याला बोंड म्हणतात आणि खालती आहे त्याला काजूची बी म्हणतात. तर आपण जर हाताने काढलं तर आपला चीक उडू शकतो. मग पायाने असा काढायचा आणि तो अलगदपणे येतो, काजूची बी येते आणि बोंड सेपरेट होतो. आपण हा बोंड खाऊ पण शकतो, पण आम्ही खात नाही. आम्ही हे बोंड म्हणजे इकडे गुरं चारायला येतात ना, ते हे बोंड खातात. आम्ही त्यांना असे देऊन टाकतो. आणि हे आमचेच झाडं आहेत. आणि तिथं वरती पण आहे आमची आंब्याची झाडं. तर ही बी आता मम्मीच्या पिशवीत टाकतो. तर खालून आलेत गुरं म्हणजे झाडं. तर बघा एक बैल आलाय, मला दाखवतो. आणि तो बैल खूप डेंजर आहे, तो मारकुटा आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तरी वाटतंय, काय माहिती नाही. पण ते आमच्या बाजूच्या घरातले जे माणसं आहेत त्यांचेच आहेत ती बैल. अजून आहेत त्यांची बैल. हा एकच असं सेपरेट कसं झाला काय माहिती नाही त्यांच्या झुंडमधून. तर हा जो प्लेस आहे तो किती घसरटीचा आहे बघा. इकडनं असं आहे. मम्मी बोलते जाऊ नको, कारण तो बैल मारकुट आहे वाटतं. 1 मिनिट. आणि आता मस्तपैकी सनसेट होणार आहे आणि थोड्या वेळात मी घरी जाईन. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.